ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्याबरोबर आहेत. देशात ज्या ज्या वेळी भ्रष्टाचार तोंड वर काढतो, डोकं वर काढतो, त्यावेळेला अण्णा हजारेंनी जनआंदोलन छेडलेलं आहे. काल अण्णा अंजली दमानिया तुम्हाला भेटून गेल्या, एकनाथ खडसेंची तक्रार करून गेल्या. मुख्यतः कशा स्वरूपामध्ये येत्या काळामध्ये या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, मी अजून आता चेक करणार. अजून कागदपत्र तपासलेलं नाही. कारण त्या काल दुपारी गेल्यानंतर इथे लोकांची गर्दी सारखी असते. अजून ते कागद मला पाहायला वेळ मिळाला नाही. पण सगळे कागद पाहिल्यानंतर मला कळेल की त्याच्यात काय करप्शन आहे, कसं आहे. मग त्याच्यानंतर मी पुढचे मध्ये असं जाणवलं, जी कागदपत्र तुमच्याकडे दमानियांनी दिलेली आहे ती तपासल्यानंतर पुढच्या काळामध्ये तुम्ही आंदोलन कराल? हां, पुरावे सापडल्यानंतर केलं पाहिजे. कारण हा प्रश्न कुठच्या पक्ष, पार्टी, व्यक्तीचा प्रश्न नाही. हा समाजाचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे, राष्ट्राचा प्रश्न आहे. आज आमचा देश, आमचं राष्ट्र जे मागे पडलं, त्याला अनेक कारणं असेल तरी वाढता भ्रष्टाचार एक प्रमुख कारण आहे. म्हणून या देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्याचं काम जर झालं तर या राज्याला, देशाला उज्ज्वल भविष्य दूर नाही आहे. आणि आपण एकनाथ खडसेंवर अनेक आरोप झाले. दाऊदशी संभाषण, त्यांच्या पीएने 30 कोटी रुपयांची लाच मागितली, अँटी करप्शनने त्याला ताब्यात घेतलं, तो सध्या कोर्टाच्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे. इतकंच नाही तर त्यांच्या जावयाच्या नावाने त्यांनी MIDCचा प्लॉट बळकावला, हे समोर आलं. सातत्यानं एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ज्या ज्या वेळेला असे आरोप झाले त्यावेळेला अण्णा हजारेंनी बुलंद आवाज दिला आणि सरकारला जे आहे ते या मंत्र्यांना दुरायला भाग पाडलं. हां, ते करायला पाहिजे. पण आता काय की मला करप्शन काय आहे, कुठं झालं, कसं झालं, केवढ्याचं झालं, हे सगळं तपासावं लागेल. हवेत बोलणं बरोबर नाही. बरोबर आहे. नाहीतर मग ते काय लोक म्हणतात हे अण्णा असेच हवेत बोलतात. हवेत नाही, त्याला पुरावे पाहिजे. तुम्ही पुरावे जमा करायला सुरुवात केलेली. हां, त्याला सगळे पुरावे माझ्याकडे जमा झाले की मी त्याच्यावरती तपासून मग पुढची दिशा ठरवते. धन्यवाद अण्णा. या चर्चेसाठी अण्णांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की योग्य पुरावे जमा झाल्यानंतरच या पूर्ण प्रश्नाला अण्णा हजारे हात घालतील. पण जर यात भ्रष्टाचार आढळला तर पुन्हा एकदा या सरकारला जनआंदोलनाला सामोरं जावं लागेल. निलेश खरे, रायगड सिद्धी.